देवघरात कलश स्थापन करण्यासाठी ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर-पूर्व कोपरा सर्वात उत्तम मानली जाते. कलश नेहमी देवाच्या मूर्ती किंवा फोटोच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला ठेवावा. तांब्याच्या कलशात पाणी भरून आंब्याची पाने व नारळ ठेवून त्यांची स्थापना करावी, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा राहते. ईशान्य कोपरा जलतत्त्वाशी संबंधित असल्यामुळे तेथे कलश ठेवणे हे अत्यंत शुभदायक असते. कलश स्थापन करण्यापूर्वी त्याखाली अष्टदल कमळ म्हणजे तांदळाने रास तयार करावे. तांब्याच्या कलशात गंगेचे पाणी किंवा स्वच्छ पाणी भरून त्यात नाणे, अक्षता व हळदी-कुंकू टाकावे. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ ठेवावा. नारळ दर महिन्याला किंवा गुढीपाडव्यासारख्या सणांना बदलावे. कलश हे देवी लक्ष्मी आणि गणपतीचे प्रतीक मानले जाते. घरात मंगल कलश स्थापन करताना काही नियम असतात. यामुळे आर्थिक समस्या, अनेक प्रकारच्या अडचणीही दूर होतात. घरात सुख, शांती, समृद्धी राहावी असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी अनेक जण आध्यात्मिक उपाय करतात. वास्तुशास्त्रात या गोष्टी मिळण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची किंवा पूजाविधीची सुरुवात कलश स्थापनेने केली जाते. पूजेवेळी ठेवला जाणारा हा कलश घरात देखील स्थापन करता येतो. जी व्यक्ती संकल्प करून घरात कलश स्थापन करते त्यांची मनोकामना पूर्ण होते असं मानलं जातं. पण घरात मंगल कलश स्थापन करण्याचे काही नियम आहेत. हिंदू धर्मात पूजाविधीच्या सुरुवातीला कलश स्थापन केली जाते. धर्मशास्त्रात मंगल कलशाचे विशेष महत्त्व आहे. घरात मंगल कलश स्थापन करणं शुभ मानलं जातं. व्याधीमुक्त, त्रासमुक्त घरात सुख, शांती व समृद्धी राहते. ज्या घरात मंगल कलशाची स्थापना केली जाते त्या घरातील व्यक्तींना कधीच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही. घरात लक्ष्मी मातेचा वास असतो. घरात मंगल कलश स्थापन करण्याचे काही नियम आहेत. हा कलश लोखंड सोडून इतर कोणत्याही धातूंचा असावा. तुम्ही तांब, माती, चांदी, सोनं किंवा पितळी कलश स्थापनेसाठी वापरू शकता. हा कलश पाण्याने भरून घ्यावा. त्यात तांब्याचे नाणं, दुर्वा, चंदन, सुपारी, हळद, अक्षता, लवंग, वेलची आणि खायची पानंही ठेवावीत. कलशावर आंब्याची पानं ठेवावीत. त्याच्या मुखावर एक नारळ ठेवावा. त्यानंतर कलशावर कुंकवाचा स्वस्तिक काढावं. त्यानंतर कलशाला धागा किंवा रक्षासूत्र बांधावं. त्यानंतर अष्टकोनी कमळाचा आकार करून त्यावर कलश ठेवावा. मंगल कलश नेहमी ईशान्य दिशेला किंवा देवघरात ठेवायचा असतो. संकल्पपूर्वक कलश स्थापन केला तर घरातल्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि घरातील वातावरण